मी ना केक बनवायला घेतलाय. आता लवकरच ना आमच्या आरूचा बर्थडे येणार आहे, तर त्याच्यामुळे ना मी घरच्या घरीच केक बनवणार आहे. तर तो कसा बनवायचा ना ह्याची रेसिपी मी तुम्हाला नंतर सांगणार आहे, पण त्याची थोडीशी प्रिपरेशन मी केली ना तर तुम्हाला दाखवते. तर आहे ना आधी मी हा बेस बनवून घेतला, म्हणजे अजून तो बनतोय आणि ह्याचं प्रीमिक्स वगैरे मी आणलं होतं. तर घरच्या घरीच हा बेस बनवते आणि त्यानंतर ना ही क्रीम आहे आणि आता या क्रीमचा आपण याला व्हिप करून घेणार आहे. त्यासाठी हे मशीन पण माझ्याकडे आहे. त्यानंतर ह्याला आता हे 2 बीट लागतात. तर आता आपण ना ही क्रीम कशी व्हिप करायची ना हे मी तुम्हाला दाखवते. चलो थोडंसं एक मेजरमेंट घेऊया, म्हणजे अर्धी वाटी भराची क्रीम घ्यायची एक अर्धा किलोच्या केकसाठी. आता ही बघा, ही माझ्याकडे एवढी वाटी आहे, तर ही थोडीशी एकदम भरून पण नाही घ्यायची आहे, थोडीशी कमी. तुम्हाला दाखवते मेजरमेंट मी. आता हे बघा एवढी वाटी आहे ना, ह्याच्यामध्ये अर्धा किलोचा केक ना आपला बनवून होणार आहे. मी थोडीशी एक्स्ट्रा घेते. त्याच्यानंतर ना आता ही क्रीम आपण एकदा वापरली ना की हिला व्यवस्थित परत असं हे करून ठेवायचं आणि आपण स्टेपलर मारायचंय, म्हणजे पुढच्या वेळी आपल्याला ती वापरता येईल. आता अजिबात हवा गेली नाही पाहिजे. हे याला ना बीट म्हणतात आणि हे आपलं बीटर आहे. ह्याच्याने आपण आता हे बीट पहिल्याला लावून घेणार आहे. त्याच्यात खाचा असतात, त्यात व्यवस्थित ते बसून घ्यायचंय असं. आता बीट करून दाखवते. सगळी क्रीम आपण याच्यात अशी ओतून घेतली आहे. स्टीलचं किंवा कोणतं पण बाउल तुम्ही घेऊ शकता. बंद करा. आपण ना बीट करणार आहे. पहिलं हे ना, आता आपली ही क्रीम ना बनवून रेडी झाली. आता क्रीम कशी बनली ना तर तुम्हाला कसं समजेल माहिती आहे का, तर तुम्ही कधी बनवलं ना तर हे असं बघा. आता ही क्रीम आहे ना याच्यातून काहीच पडत नाही, म्हणजे आता ही क्रीम आपली बनली आहे. थोड्या वेळ आपण याला फ्रीजरमध्ये ठेवणार आहे, म्हणजे आता आपण बेस बनवला ना मी, तर तो थोडा थंड होईपर्यंत याला तिकडे ठेवून देणार आहे. त्यानंतर पुढची प्रोसेस ना तुम्हाला पुढे दाखवते.